आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यात रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात होणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना पक्षाच्या नवीन मंत्र्यांची यादी तयार झाली असून भाजपची यादी निश्चित होताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधीच हा विस्तार होण्याची शक्यता असल्याचं समजतं। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, यादी जवळपास निश्चित झाली आहे, तारीख साधारण ठरले का? मिलिंदजी, मंत्रिमंडळ विस्तार हा राज्यातली खूप मोठी घडामोड असते आणि यामुळे फक्त राजकीय नाही तर अनेक अशा यंत्रणा आहेत ज्या यंत्रणांना अलर्ट दिला जातो। यामध्ये प्रोटोकॉल विभाग असेल, गोपनीय विभाग असेल, पोलीस असतील, विविध विभाग आहेत। या विभागांना अलर्ट दिले जातात, ज्यानुसार सकाळी बच्चू कडू यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होऊ शकतो। आणि याच पार्श्वभूमीवरती दिवसभर ज्यावेळी या सगळ्या गोष्टींची चाचपणी केली त्यावेळेस काही वेगवेगळ्या माहिती समोर आली। त्यामध्ये पहिली माहिती अशी आहे ती म्हणजे या महिन्यातले 2 अलर्ट आणि एक अलर्ट जो आहे तो जून महिन्यातल्या 1 आणि 2 जूनचा दिलेला आहे। म्हणजे बच्चू कडू यांनी म्हटल्याप्रमाणे एक अलर्ट जून महिन्यातला आहे, पण नवीन जी माहिती मिळते त्यानुसार मे महिन्यातला देखील अलर्ट दिला गेलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, कोकण दौरा, 1 दिवसीय दौरा असेल कदाचित हा। या दौऱ्याआधी हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केला जाईल आणि मुख्यमंत्री जे आहेत हे दौऱ्याला जातील असं देखील सांगितलं जातं आहे। आणि त्यानुसार प्रोटोकॉल विभाग जो विभाग आहे तिथे असेल किंवा मुंबई पोलीस असतील किंवा इतर पोलीस दल जे आहे या पोलीस दलांना देखील अशा पद्धतीचा अलर्ट दिला गेलेला आहे। यामुळे मे महिन्याच्या आत हा शपथविधी होऊ शकतो असं देखील काही विभागांच्या जे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे जाऊन पण पाहिलं तर राजकीय जी नेते आहेत त्यांच्यामध्ये चर्चा आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा जो शपथविधी आहे तो होऊ शकतो, पण नवीन माहिती मिळते त्यानुसार मे महिन्याच्या आतच हा शपथविधी जो आहे तो होण्याची शक्यता आहे। म्हणजे हा महिना संपायच्या आतच राज्यात विविध विभागांना, मंत्रालयांना नवे मंत्री मिळतील। अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केलाय। उद्धव ठाकरे यांचा पक्ष आधीच अंडरग्राऊंड झालाय, 2024 पर्यंत संपूर्ण पक्ष अंडरग्राऊंड झालेला दिसेल असा टोलाही त्यांनी लगावला। महाविकास आघाडीवर सुद्धा बावनकुळे यांनी हल्ला चढवलाय। महाविकास आघाडीत वाचाळवीर तयार झाले। यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली। अजित पवार यांचं कोणी ऐकत नसल्याचं बावनकुळे यांचं म्हणणं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक मोठं वादळ आहे, तिन्ही पक्ष एकत्र आले तरी 51% लढाई आम्ही निश्चित जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दुसरीकडे शरद पवार यांचं राजकारण महाराष्ट्राला फक्त कन्फ्यूज करत आल्याचा टोलाही बावनकुळे यांनी लगावलाय। उद्धव ठाकरेजी यांचा पक्ष आधीच अंडरग्राऊंड झालाय आणि शिल्लक सेना आता किंचित होत चालली आहे। त्यामुळं त्यांनी जो अंडरग्राऊंड स्वरूपाने काही पक्षवाढीच्या सूत्र तयार करण्याच्या काही मी ऐकलंय। मला वाटतं 2024च्या निवडणुकीमध्ये पक्षच अंडरग्राऊंड झालेला दिसेल। स्टेजवर हम दो हमारे दो, त्यांच्याकडे एवढे वाचाळवीर तयार झाले आहेत। सकाळी एक वेगळा बोलतो 9 वाजता, दुपारी एक वेगळाच बोलतो। 3 पक्षाचे 6 तोंड 8 तोंड दिसतात। त्यांचा कोणी एक नेता नाही आहे, कोणी कोणाला नेता म्हणायला तयार नाही, कोणी कोणाला मनाने एक नाही आहे। केवळ भारतीय जनता पक्षाला थांबवण्याकरता एकत्र आल्यामुळं ते विचारांनी एक नाही। मोदीजींचं वादळ जे आहे महाराष्ट्रात येणार आहे, इतकं मोठं वादळ येणार आहे की हे तीनही पक्ष किती एक झाले तरी 51%ची लढाई आम्ही जिंकणार आहोत। मला वाटतं की शरद पवार साहेबांचं आयुष्यभर जे राजकारण आलं ते कन्फ्यूज करणे, महाराष्ट्राला कन्फ्यूज करून त्यांनी आतापर्यंत सत्ता प्राप्त केली। केवळ आणि केवळ नवाब मलिक हे दाऊदच्या संबंधात आल्यामुळं जेलमध्ये आहेत। समीर वानखेडेची केस वेगळीच आहे। त्यामुळं पवार साहेबांनी थोडं जरा महाराष्ट्राला कन्फ्यूज करू नये।
तिकडे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात पहिल्या 3ही स्थानांवर मुलींनी बाजी मारले. इशिता किशोर ही देशातून पहिली आली आहे. महाराष्ट्रात देखील पहिल्या स्थानावर मुलींनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्राची कश्मीरा संख्ये ही राज्यातून पहिली आली आहे. कश्मीरा ही देशातून 25वी आली आहे. हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. थोडं अनरिअल वाटतं आणि रिअलाईज व्हायला अजून थोडा वेळ जाईल. बहुतेक रात्रीपर्यंत मला ते फायनली डायजेस्ट करता येईल की खरंच असं झालं आहे. पण मला खूप सपोर्ट होता माझ्या फॅमिलीचा आणि फ्रेंड्सचा आणि अजून खूप लोकांचा, ज्यांचं मी नाव बहुतेक इथे घेऊ शकत नाही आता. तर फक्त हार्डवर्क नसून ती मला सपोर्ट होती आणि मदत होती, तर त्याच्यामुळे हे झालं आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार. त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात रोजगार हमी योजनेतून अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत. पण हे सिमेंटचे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येतोय. धारणी तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत 15 कोटींच्या 110 सिमेंटच्या रस्त्यांची कामं धडाक्यात सुरू आहेत. मात्र तांत्रिकदृष्ट्या या रस्त्यांची कामं निकृष्ट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकरता कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात आली. सोमवारी या यात्रेला सुरुवात झाली. रात्री कराड तालुक्यातील कोर्टी इथे मुक्काम केल्यानंतर आज पुन्हा एकदा यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेमध्ये ट्रॅक्टरची संख्या लक्षणीय आहे. या शेतकरी वारीला भाजप विधान परिषदेतले नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सुद्धा भेट दिली. ही यात्रा कराड ते सातारा या दरम्यान निघते आहे आणि या यात्रेत विविध प्रकारच्या मागण्या करण्यात येणार आहेत. तिकडे नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पुढे एक वेगळीच समस्या निर्माण झाली. शेतात विजेसाठी महावितरणच्याकडून विजेचे खांब तर उभारले गेलेत, पण 6 महिन्यांपासून या खांबांना विजेच्या ताराच लागलेल्या नाहीत. हळदाणी गावात हा अजब प्रकार पाहायला मिळतोय. वनविभागानं परवानगी नाकारल्यानं या खांबांवर ताराच ओढता आलेल्या नसल्यानं कोरडवाहू शेतकरी हताश झाले आहेत. शासनानं आदिवासींवरचा अन्याय दूर करण्यासाठी वनहक्क कायदा केला खरा, पण या कायद्याच्या अंतर्गत वनजमीन मिळून सुद्धा फक्त वनविभागाच्या आडमुठ्या धोरणांमुळे 6 महिन्यांपासून हक्काच्या विहिरीतून पाणी उपसायला वीजच नाही अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे नवापूर तालुक्यातल्या 38 शेतकऱ्यांनी जमीन कसायची तरी कशी असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे. कमीत कमी आमच्या हळदाणी ग्रामपंचायतमधले 38 लोकांचे डिमांड वगैरे भरली गेलेली आहे. कामाची प्रमा भेटलेली आहे, पण आजपर्यंत वन विभागाच्या भूमिकेमुळे वीज कनेक्शन भेटून नाही राहिलं. हे लाभार्थी स्वतः तहसीलदारकडे गेले, तिथून पत्र घेतलं, कलेक्टर मॅडमांना भेटलं आणि परत DO साहेबांना भेटलं, पण ते म्हणता आम्ही रीतशीर वरून ना हरकत ऑर्डर वगैरे आल्यावर ना हरकत दाखला देऊ, तेव्हा काम सुरू करा, असं त्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं. आमचा असा प्रश्न आहे की आजूबाजूमध्ये जे एवढे बी खेडे आहे वन विभागामध्ये, जे सरी, कामीत, खोकसाय सगळ्या ठिकाणी लाईटची सुविधा आहे, मग आमच्या खेड्यामध्ये का बरं नाही? याला कारणीभूत कोण ठरणार? आम्ही वीज डिमांड भरली आहे, कमीत कमी 4 महिने झाले. 10,385 रुपयाची वीज डिमांड भरून झालंय, तरी आम्हाला हे लाईटची सुविधा उपलब्ध करून देत नाही. वनपट्टेधारक शेतकरी आम्हाला गेल्या 8 महिन्यापासून विजेसाठी आम्ही अर्ज केला आहे, तरी आम्हाला विजेचे काम चालू असता म्हणजे खंबे वगैरे लाईन खेचण्यासाठी चालू असताना वन विभागामार्फत आम्हाला
रोखण्यात आलं आहे. माझ्या मागं उभे असलेले हे सर्व पोल आपण बघू शकतात की महावितरणनं खऱ्या अर्थानं दुर्गम अतिदुर्गम भागातल्या वनपट्टेधारकांना वीज पुरवण्यासाठी उभे केलेले हे पूल वन विभागाच्या आडमुठेपणाचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. शासनाचा वनपट्टेधारकांसाठी वीज आणि इतर सुविधा पुरवण्याबाबतचा स्पष्टपणे शासन परिपत्रक असताना देखील वन विभागानं फक्त परवानगी नाकारल्यानं पोल उभे राहून सुद्धा त्यावरती वन विभाग तारा खेचू शकत नाही आणि वनपट्टेधारक शेतकऱ्यांना वीज मिळू शकत नसल्यानं पाणी आणि त्या अभावी कोरडवाहू जमिनीतच त्यांना समाधान मानावं लागतंय. याबाबत काही कारवाई होणार का की शेतकऱ्यांच्या अशाच हालापेष्टा वन विभागाकडनं सुरू राहणार, हा खरा प्रश्न या सगळ्या परिस्थितीवरून समोर येत आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, गरदानी, नंदुरबार. तिकडे नंदुरबार जिल्ह्यातून पुण्या मुंबईकडे एसटी महामंडळाच्या बसेस अतिशय कमी आहेत आणि याचाच फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालक ऐन सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडं वसूल करतायत. नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातून पुणे आणि मुंबईला प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. अशातच सुट्ट्या लागल्या की गावाकडे आणि त्यानंतर पुन्हा मुंबई पुण्याकडे परतणारे प्रवासी हे लक्षणीय आहेत. याच संधीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढवलेत. आधी 800 रुपये मुंबईसाठी, 850 रुपये पुण्यासाठी असं भाडं होतं. आता हाच दर 1200 ते 1500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याबद्दल परिवहन विभागानं अद्याप कोणतीही कारवाई केलेली नसल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतोय. अशा ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरते. मी नंदुरबारहून पुणे चाललोय. काय तिकीट वगैरे? आता 1500 रुपये तिकीट आहे. बरं, तिकडून येतो होतं त्यावेळेस काय तिकीट होतं? तिकडनं जेव्हा आलं तेव्हा मला 1000 रुपये लागले. काय नेमकं तफावत कशामुळे झाली काय सांगा? तेवढं मला माहीत नाही, पण लॉकडाऊन नंतर तर रेट वाढले. जास्तीत जास्त 600 ते 700 पर्यंत जातं. आता सीझन असताना आणि आता विदाऊट सीझन पण 1200च्या वरती तिकीट आहे. कुठून आला तू? मी पुण्यावरून म्हणजे दडगावरून. दडगावून आता दडगावरून पुण्याला आता पुण्याला जाणार. हां, पुण्याचं भाडं काय होतं आता? पुण्याचं भाडं येताना पण 1200 रुपये आणि जाताना पण 1200. बरं, आता ही जी भाडेवाढ झाली त्याच्या संदर्भात काय म्हणणार तू? आता काही परवडं बोलत नाही एवढं, म्हणजे अचानक दुप्पटीनं भाडं वाढलं. वळूयात पुढच्या बातमीकडे. एनसीबी मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. यानंतर अभिनेत्री आणि वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिनं पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली. इंस्टाग्रामवर क्रांती रेडकरनं एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे कलियुग आहे आणि तिथे चांगलं काम करणाऱ्यांना टिकू दिलं जात नाही, त्यांना त्रास दिला जातो, असं क्रांतीचं म्हणणं आहे. नमस्कार, मैं जब छोटी थी तब मेरी नानी ने मुझसे कहानी कही थी, कलयुग की कहानी. कहती थी ये कलयुग है, यहाँ पर झूठ है, फरेब है, दिखावा है, छल है, कपट है. कहती थी यहाँ पर अच्छाई को लोग टिकने नहीं देते. जो लोग अच्छा काम कर रहे हैं उन्हें दबाने वालों की संख्या उनसे ज्यादा है. लेकिन जब भी ये अच्छे काम करने वाले लोगों को दबा दबा कर, सता कर, उन्हें जब तकलीफ देकर उन्हें जब तोड़ा जाएगा, तब पाप का घड़ा भरते जाएगा. और जिस दिन ये बुरे लोग पाप का घड़ा भर देंगे, उस दिन शिव भगवान को खुद इस धरती पर आना पड़ेगा और वो प्रलय कर देंगे. शिव जी प्रलय करने ही वाले थे. उतने में श्री राम जी आते हैं और कहते हैं कि देखिए शिव जी, आप यहाँ पर प्रलय ना करें, क्योंकि अगर आपने प्रलय कर दिया तो ये जो थोड़े से अच्छे लोग बचे हैं, जिनकी थोड़ी सी अच्छाई से ये दुनिया चल रही है, वो भी खत्म हो जाएगी और अच्छाई हार जाएगी. तो शिव जी कहते हैं ठीक है, तो प्रलय का प्लान कैंसिल. तो कहने का तात्पर्य ये है कि ये जो पृथ्वी चल रही है, ये सिर्फ अच्छाई के बलबूते पे चल रही है. ये चुनिंदा लोग हैं जो इसे चला रहे हैं. हमें क्या करना है? हमें उनका साथ देना है. मैं अच्छाई के साथ चल रही हूँ. क्या आप चल रहे हैं अच्छाई के साथ? सोचिए. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. रुग्णालयात 2 महिन्यांचं बाळ दगावल्यानं शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी नातेवाईकांनी प्रचंड तोडफोड केली. परिचारिका कक्षासह औषधांच्या रॅकची सुद्धा तोडफोड करण्यात आली आणि रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झालं. जळगाव शहरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथे ही घटना घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात रुग्णालय प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
है